रूप पाहता लोचने सुख झाले ओ सागरे सुहाने बरमा माधव बरमा जनार्दन जगे
दिलाये कसरे तुका म्हणे देह दिलाये कसरे दया हे दुसरे नाही भाग शुभाशुभ नाही हर्षा हर्षांचे शुभाशुभ नाही हर्षा हर्षांचे जनार्दन जगी होई ठेला
संसारतीही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला तुका म्हणे देह दिला एक सरे तुका म्हणे देह दिला एक सरे जयाशी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला विठ्ठल विठ्ठल मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संसारतीही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा एक मुक्त पुरुषाचं वर्णन करणारा म्हणा गुणातीत पुरुषाचं म्हणा स्थितप्रज्ञ पुरुषाचं म्हणा व ज्यांची भक्ती सगुण साक्षात्काराच्या वर पोहोचलेली आहे अशा सिद्ध पुरुषाचं वर्णन करणारा म्हणा एकंदरीत संतांचं वर्णन करणारा असा अभंग आहे की अभंगामध्ये ज्यांनी संसाराकडे पाठ फिरवली किंवा संसार ज्यांच्याकडून पराभूत झाला संसाराला ज्यांनी पाणी दिलं संसाराला ज्यांनी तिळोदक दिलं अशा पुरुषाचं वर्णन करतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्रव्य धारा याची कसलीही काडी मात्र अपेक्षा उरत नाही आसक्ती उरत नाही अशा पुरुषाच्या चित्तामध्ये शुभ अशुभ असे संकल्प उमटत नाहीत शुभ म्हणजे चांगले अशुभ म्हणजे वाईट संकल्प उठतच नाहीत हर्ष अमर्ष तो कधी सुखी दुःखी होतोय असंही नाही म्हणजे द्वंद्वाने तो रहित झालेला आहे म्हणजे त्यांच्या अंतःकरणात आता द्वैत उरलेलं नाही द्वंद्व उरलेलं नाही द्वंद्व म्हणजे दोन कोणत्याही दोन अनुकूल प्रतिकूल अशा भावना उरलेल्या नाहीत आणि मग असा पुरुष काय उरतो मग देवासारखाच होऊन जगामध्ये विहार करतो म्हणतात विचरण करतो फिरतो जनार्दन जगी होऊन ठेला आणि मग आता देण्याकरता काय त्यांच्याकडं आहे तो फक्त देह उरलेला आहे तोही प्रारब्ध प्राप्त उरला एका शरीरापुरतं उरलेलं प्रारब्ध आहे आता मुक्त झालेला आहे पण आता प्राण आहे तोपर्यंत ह्या शरीराचं कर्म जोपर्यंत भोग द्यायचा आहे तोपर्यंत ते राहणारच कारण ज्ञानी पुरुषालाही हे सगळं प्रारब्ध वसूल करून घेतल्याशिवाय देव सोडत नाही म्हणून प्रारब्ध प्राप्त राहावं लागतं आणि मग आहे त्या स्थितीत समाधानी राहून हा देहसुद्धा ते ईश्वर अर्पण करतात तुका म्हणे देह दिला एक सरे जयाशी दुसरे नाही मग आता त्यांच्या दृष्टीनं काहीच उरलं नाही तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता अशी एक कर्तव्य अभाव स्थिती म्हणा कृतकृत्य स्थिती म्हणा की जे प्राप्त झाल्यानंतर आता काही प्राप्त करायचं उरलेलं नाही काही करायचं उरलेलं नाही अशाच कर्तव्याला किंवा कृतार्थतेला खरी कृतार्थता म्हणतात अशाच प्राप्तीला खरं प्राप्तव्य म्हणतात
म्हणजे अशा उच्च स्थितीला प्राप्त झाले, शांतीला प्राप्त झाले, आनंदाला प्राप्त झाले. आणि परमार्थात ही अपेक्षा आहे तुकोबरायांना, सगळ्या संतांना, आमच्या साधकाकडून. आम्ही साधक बनलो पाहिजे. आधी आम्हाला काय मिळवायचं आहे हे निश्चय केला पाहिजे. आणि मग या निश्चयातून आमची असते वाटचाल परमार्थामध्ये सुखाकडं झाली पाहिजे. आणि मग सुखाकडं वाटचाल करायची तर सुख दिसणारं अपेक्षित आहे, सुख देणारं अपेक्षित आहे, का सुखरूप व्हायचं आहे, असे आम्हाला 3 टप्पे पार करावे लागतील. विषय सुख दाखवतात, सुख देत नाहीत. विषय नुसते काय करतात, तो सुख दाखवतात. झोप काय करते, सुख देते. झोप सुख देत नाही, देते. आणि आत्मा हा सुखरूप आहे, निरातिशय आहे, आनंदरूप आहे. मग खऱ्या सुखाच्या अवस्थेकडं आम्ही सुखरूपतेकडे प्रवास करायचा आहे. दुःख संबंधरहित सुखाची प्राप्ती अपेक्षित आहे. यालाच मोक्ष असं म्हणतात, यालाच कैवल्य म्हणतात, यालाच आत्यंतिक दुःखाची निवृत्तीने परमानंद सुखाची प्राप्ती म्हणतात. इष्ट प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती. आणि मग या दृश्य संसारात हे मोठं फळ आहे. आणि या उच्च स्थितीला मोक्ष असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. या पलीकड उच्च स्थिती नाही. लौकिकातली उच्च स्थिती काय ठरते, कार्यकारण भाव परंपरेमध्ये संपते. संसारात साध्य साधन भाव, कार्यकारण भाव सदैव टिकत राहतो. परमार्थामध्ये कार्यकारण भाव असत नाही. एकदा मुक्त झाला की परत त्याला जन्म नाही. मागील या जन्मा मुक्त झालो, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. संसारात मात्र कार्यकारण भाव परंपरा शिल्लक राहते, की एक कार्य काही दिवसानंतर दुसऱ्या कार्याला उत्पत्ती करून आपण त्याचं कारणरूपत्व घेतं आणि पुढल्या निर्माण झालेल्या कार्याला कार्यात प्रवृत्त करतं. नदीचं मागलं पाणी पुढल्या पाण्याला सदैव काय करतो, ढकलत राहतं. असा प्रवाह आहे. तसा हा कर्म नदीचा प्रवाह आहे. आणि ह्या सदैव वाहणाऱ्या प्रवाहाला संसार असं म्हणतात. सदैव वाहणार आहे, याची धार अखंड तुटत नाही. जो मी वडिलांच्या बोटाला धरून शाळेत जात होतो, तोच आता माझ्या मुलाला घेऊन मी शाळेत जात आहे, असा अनुभव नाही तुमचा? मग त्यातलं शरीरात वाढ होत गेली का आतला मी बदलला आहे? शरीर बदलत गेलं, पण प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञा त्यालाच म्हणतात की जो मी बाल असताना तोच वडिलांच्या मांडीवर होतो, तोच तरुण असताना व्यवहारात प्रवृत्त होतो, तोच मी नंतर माझ्या लग्नानंतर माझ्या मुलांना मी हाताला धरून घेऊन जात आहे. एवढ्या वर्षाची प्रत्यभिज्ञा, प्रत्यक्ष ज्ञान होतं. हा प्रवाहरूपान असा संसार चालू आहे, याला अजिबात खंड नाही. म्हणून हे कसं आहे, एक दृश्य सतत दाखवलं की त्यात सारखेपणा राहतो. आणि सारखेपणा हा अखंड चक्र फिरत असल्यामुळं कळत नाही नेमकं याची सुरुवात कुठं झाली आणि शेवट कुठं झाली. तुका म्हणे माळ गुंतली राहते, गाडग्याची सुटी फुटली. एकदा माळ गाडगी बांधून तयार झाली, राहट गाडग्यावरली, की ती फिरायला एकदा सुरुवात झाली की कोणतं गाडगा आधीनी कोणतं शेवट सांगता येत नाही. बांधताना सांगता येईल हे पहिलं आणि हे शेवटचं, पण फिरून एकदा फिरायला लागली की पहिलं आणि शेवट सांगता येत नाही. तसं या दृश्य संसारामध्ये नेमकं संसाराची उत्पत्ती कुठं सांगता येत नाही, याचं अस्तित्व सांगता येत नाही, याचा नाशही सांगता येत नाही, याच्याविषयी काहीच कल्पना करता येतं. म्हणून अनेक शास्त्रकार संसाराविषयी महाराज काय झाले, स्तब्ध राहिले. याचा विचारानंच निराश करता येईल, हे विचारानंच शांत करता येईल. कारण दिसणारा दृश्य संसार सगळा मिथ्या आहे असं शास्त्रकार सांगतात. कारण जी गोष्ट मिथ्या असते, भ्रांतिजन्य असते, भ्रमात्मक असते, तिला आदिजन्म नसतो. मध्ये काही काळ ते भासतं आणि त्याचा पुढं अस्तित्वानं नाशही उरत नाही. पूर्वी नसतं, आता असतं, पुढंही नसतं. अशा गोष्टीला भ्रमात्मक म्हणायचं. फक्त प्रतीती मात्र सत्तावान. आणि असा प्रवाहरूपानं अनेक युग, अनेक कल्प, अनेक महाराज अशी ब्रह्मांड होऊन गेली असतील, अनेक ईश्वरी अवतार होऊन गेले असतील, अनेक संतांच्या मालिका येऊन गेले असतील, पण यात खंड नाही. म्हणून हा विचारानं संसार नाश पावेल. याचा जर अगदी मुळापर्यंत जायचा प्रयत्न केला, देवही सांगतात, गीताकार सांगतात की हे झाडच असं आहे की ऊर्ध्वमूल
अधशाखामश्वत्थं प्रावुर्वेयं छन्नांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स्वेदविद. हे वरमूळ असलेलं झाड आहे, खाली फांद्या आहेत याच्या, आणि याची कुठं नेमकी गाठ बसली, कुठे याची उत्पत्ती झाली, तर याची उत्पत्ती सांगताना हा अज्ञानानं वाढलेला आहे असं सांगतात. याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. कारण याला खरं कारण बघायला गेलं तर जी गोष्ट भ्रमात्मक आहे, भ्रांतिजन्य आहे, तिची उत्पत्ती सांगता येत नाही, अशाविषयी फक्त कल्पनाच करावी लागते. पण आमच्या शास्त्रानं संसाराची एक कल्पना केलेली आहे. ब्रह्म ही एक उच्च कल्पनाच आहे महाराज, ईश्वर ही एक कल्पनाच आहे, आणि या कल्पना मांडल्याखेरीज श्रद्धेनं आम्हाला पुढं पाय टाकता येत नाही. म्हणून खरी संसाराची व्याख्या माऊली करतात, संत करतात, आमचे उपनिषदातही केलेली आहे. पण आम्हाला एक सवय झालेली आहे, दृश्य संसार दिसणारा म्हणजे हा संसाराची भूमिका आमची झालेली आहे. पण वास्तविक दिसणारा सगळा हा प्रपंच आहे, हा पंचमहाभूतात्मक आहे, पाचा बनलेला आहे. आणि त्या प्रपंच म्हणतात या दृश्यसृष्टीला. आणि जे दृश्य नाही पण त्रास देतं ती एक सृष्टी आहे, तिला मनोमय सृष्टी म्हणतात. ती सृष्टी दिसत नाही पण त्रास केल्याशिवाय राहत नाही. अशा अदृश्य सृष्टीला कारण आहे अविद्याचं आहे, आणि तीच अविद्या मनरूपानं आत वास्तव्य करत आहे. त्याच्याविषयी तर्क करता येत नाही, त्याच्याविषयी अनुभव काही सांगता येत नाही. फक्त ते श्रद्धेनं संतांनी सांगितलं आहे असं मान्य करायचं, आणि त्याच्याविषयीचा आपला काय करून घ्यायचा, एक पद्धतीची समजूत पटवून घ्यायची. समजुतीशिवाय संसार नाश पावत नाही. म्हणून संसार ही गोष्ट ज्ञानोबा अगदी स्पष्ट सांगतात. आगा उपजने आणि निमने हे साचे जे का मानने भया ते जीवलोकू मी म्हणे संसारोहन. मी जन्माला आलो म्हणजे देह आला, मला प्राप्त झाला की मी आलो, आणि देह माझा नाश पावला की मी गेलो. येणं आणि जाणं एवढ्यालाच खरं मानून जे राहतात त्याला संसार असं म्हटलेलं आहे. आणि दिसणारं सर्व जगत हे प्रपंचात येतं. याचा आधी सांगता येत नाही महाराज. जी गोष्ट झालीच नाही तिचा जन्म कसा सांगायचा? जो स्वयंपाक केलाच नाही तो खारट झालाय काय चांगला झालाय कसं सांगायचं? कारण ज्याचं अजून काय झालेलं नाही, स्वयंपाक झालेलाच नाही. केलेल्या स्वयंपाकाविषयी चौरव सांगता येईल, जगाची उत्पत्तीच सांगितली नाही महाराज. का सांगितली नाही? कारण ही गोष्ट ज्याच्या कसं आहे की एखाद्याला दोरीवर साप भासला, दोरीच्या अज्ञानानं सामान्य रूपानं काहीतरी पडले असं वाटलं, विशेष रूपानं ही दोरी असं नाही कळलं, म्हणून दोरीवर साप भासला. महाराज मला एकट्याला साप भासला तर मग सगळ्यांना तसाच भासायला पाहिजे का नको? मग सगळ्यांना का भासत नाही? तर हे प्रत्येकाच्या जवळ अज्ञान आश्रित आहे, आणि प्रत्येकानंच हा मिथ्या सर्प अज्ञानानं वाढवलेला आहे. आणि मग हा सर्प मिथ्या अज्ञानानंच जर वाढला असेल तर महाराज त्याच्या ज्ञानानंच तो निवृत्त करावा लागेल. तो दुसऱ्या कोणत्या साधनानं जाणं शक्य नाही. म्हणजे ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्या ज्ञानानंच निवृत्त होत असा नियम आहे. आणि मग असं ज्ञान जिथं लाभेल त्या ज्ञानानंच त्याचा काय करता येईल, शेवट करता येईल. म्हणून हा दृष्टांत तुकोबारायांनी त्या काळातही मांडला. रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर. तुकोबाराय म्हणतात हे कुठंपर्यंत सत्य वाटतं? तर रज्जू सर्प होता तोवरीच न कळता. कळत नव्हतं तोपर्यंत रज्जू सर्प होता. मग मला असं सांगायचं आहे की हा दृश्य संसार ज्याच्या ज्याच्या दृष्टीनं नाश पावला, बाधित झाला, विलय झाला, त्याच्या दृष्टीनं त्याच्यापुरता सर्प गेला, त्याच्यापुरतं भय निघून गेलं. आता ज्याला ज्याला भीती निघून गेली ते ते मुक्त झाले, आणि ज्याच्या ज्याच्या दृष्टीनं त्याला सर्पाची भ्रांती आहे त्याच्या त्याच्या दृष्टीनं भय आहे. म्हणजे दिसलेला सर्पसुद्धा महाराज भयकंप उत्पन्न करतो, भीती दाखवतो का नाही? का खरा सर्प आहे तिथं? खोटाच भासलेला आहे पण भीती वाटते. मग खोट्या सर्पांना जर भीती वाटत असेल तर महाराज खरा सर्प नसताना जर एवढी त्याची भीती आहे तर वास्तव जगत हे त्याच पद्धतीनं आम्हाला आभासी भासलेलं आहे. पण त्याचं किती आम्हाला भय आहे मोठं की याचा आधी सांगता येत नाही, याचा अंत सांगता येत नाही. ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी गेलं तर या दृश्य संसाराचा काय करता येत नाही महाराज, उलगडा करता येत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात करिता विचार
देखील हे उल्लंघन करता येत नाही. याचा अर्थ काय? याच्याविषयीचा तर्क ब्रह्मदेवाला लावता आला नाही, भगवान शंकरांना लावता आला नाही. येणेची क्षेत्राभिमाने राज्य त्यजले ईशान्ये, गुंती जाणवणे स्मशाने वासू केला. पै सत्यलोकनाथा वदने आली बळार्था, तरी तो या क्षेत्रा जाणेची ना. हे देह किती तत्वाचं कसं आहे, काय आहे, याचा कसा तादात्म्याध्यास आहे, देव भगवंतांना कळलं नाही, भगवान शंकरांना नाही कळलं, ब्रह्मदेवाला कळलं नाही. याचा अर्थ कळलं नाही असं नाही, जे कळलं ते सांगता येत नाही म्हणून अनिर्वचनीय म्हणावं लागतं. काही गोष्टी सांगता येत नाहीत. मला सांगा, एक व्यवहारशून्य मनुष्य होता, त्याची बायको हुशार होती, पण तो कधीच बाजारहाट करत नव्हता, फिरत नव्हता. त्याच्या बायकोनं काय केलं, एक दिवस म्हणाले बाजारला जा, घरात बाजार, मी एकटी किती काम करू म्हणाली. त्यानं बाजारला लावून दिलं. तो म्हणाला बाजारला गेलो आणि जर मी विसरलो तर. तो व्यवहारशून्य होता, त्याचं एवढा मेंदू चालत नव्हता, म्हणा बुद्धी नव्हती तेवढी. त्याच्या बायकोने काळा गोप बांधला पायाला त्याच्या आणि सांगितलं की म्हणाले हा गोप जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही आहे, आणि गोप तुटला की तुम्ही हरवला म्हणा किंवा गेला असं म्हणा. मग हा गेला पिशवी घेऊन बाजारात. नाही जातानाच कर्मधर्म संयोगानं त्याच दिवशी बाजारामध्ये गारुड्याचा खेळ आलेला होता महाराज. आणि मग गारुडी आपले साप दाखवत होता, सगळे लोक टाचावर करून बघत होतो, हाही त्यामध्ये सामील झाला. बघता बघता त्यातून एक साप सुटला आणि पळापळ सुरू झाली. आणि मग कुणाच तरी पाय याच्या पायावर पडला. दोरा तुटल्यानंतर हा ओरडायला सुरुवात केली की मी हरवलो, मी हरवलो. तिथल्या लोकांनी जाणलं की हे गिराईक म्हणाले आमच्या गलीतला आहे, हे याच्या वहिनीला जाऊन सांगायला पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही. कारण यांची समजूत फक्त ती कोण काढू शकते, मालकीनच काढू शकते, कारण सगळं काही केंद्र त्यांच्या हातात आहे म्हणाल्या. गेली मुलं, 4 मुलांनी जाऊन सांगितलं तुमचे मालक असे असे ओरडा लागले. तिनं लगेच जाणलं, कारण तो अर्धा दोरा तिनं कमरेलाच ठेवला होता महाराज. पण असं काहीतरी होणार आणि मग याला काय करावं लागणार, शोधावं लागेल. त्याच्यापेक्षा ती दोरा घेऊन आली लगबगीनानी, त्याला कळायच्या अगोदर पायाला बांधलं आणि हलवून असं जागं केल्यासारखं केलं. हे बघा म्हणाले तुम्ही आहे आणि हरवलं कसं म्हणता. पायात दोरा दाखवला आणि पायात दोरा बघितल्यानंतर मी आहे म्हणाला, सापडलो सापडलो. आता हा दृष्टांत माऊली 12व्या शतकात देतात. याचा अर्थ नुसतं एवढंच माऊलींना सांगायचं नाही की दोरा बांधल्यानंतर मी आहे म्हणतोय आणि दोरा तुटल्यानंतर मी हरवलो म्हणतोय. मला सांगा, पायाच्या आधारानं दोरा आहे का दोऱ्याच्या आधारानं पाय आहे? मग पाय अगोदरचा का दोरा अगोदर? मग दोरा तुटल, दोरा बांधता येईल, पायाचं अस्तित्व वाढ आहे का दोऱ्याचं? मग तसं आत्म्याचं अस्तित्व पुरातन आहे का देहाचं? मग दोरा आला, दोरा बांधला, दोरा तुटला, तसं शरीर आलं आणि शरीर गेलं की मी आलो, मी मेलो. आणि आलो आणि मेलो एवढ्यामध्ये जे आयुष्य जगतोय तेही अनुकूल प्रतिकूल जगतोय, सुखदुःखादी द्वंद्वानी भरलेला असं आम्ही जगतो. यालाच संसार असं म्हटलेलं आहे. आणि हे दुःखनं कुणाला सांगता येत नाही, कारण सगळीच ह्या पार्टीची लोक आहेत. यात एकही विरुद्ध अनुभवाचा मनुष्य नाही महाराज. ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, जित जित दुःख, जित जित भ्रम, जित जित त्रिपुटी, जित जित भेदज्ञान, तिथं तिथं संसार आहे महाराज. आणि एवढी जर माया व्यापक असेल, एवढा जर संसार महाराज अमाप आहे, हे जळ भरला दिसे हाट, अवघी वाढली खटपट, संचिताची वाट वाटा होऊनी फाकती. कर्म नदीचा प्रवाह आहे, कधीही संपणार नाही, कुणालाही उल्लंघून जाता येणार नाही. म्हणजे याच्यावर औषध नाही का? आहे हा दृश्य संसार, फक्त कळवून घ्यायचं. कळवून घ्यायचा हा दिसतो तसा नाही. आहे म्हणून सांगावा तर विचारापुढं टिकत नाही, नाही म्हणावा तर दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून याची एक संगती लावली आमच्या शास्त्रकारांनी. याला आधी तुम्हाला सगळ्यांनाच, आम्हाला जर संतांनी भ्रमिष्ठ म्हटलं असतं तर आम्ही कोणीही ते वाङ्मय वाचलं नसतं. म्हणून असते असते त्याने आत येऊ दिलं आहे. आम्ही एखाद्याला माळ घालताना काय करतोय, सुरुवात काही अवघड नाही, फक्त काय कर, माळ घाल म्हणजे झालं, काय एवढं घ्यायचं त्याच्यात. आणि मग आत आलं की काय म्हणतो आम्ही, एकादश धरली पाहिजे, नित्याने म्हणा वारीला गेलं पाहिजे, असते असते हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं बरोबर. ते काय होते महाराज, इतक्या वर्षाचा संस्कार असतो जन्माचा. आणि मग वामन जयंती करायला पाहिजे, मग परशुराम जयंती, नरसिंह जयंती, ते म्हणते कुठं माळ घालून अडचणी घालू. हे तू काय, आम्ही असते असते त्याला आत आणायचा प्रयत्न करतो.
आणि त्याच्यातून काय करायचं, तसं संतांनी आम्हाला दृश्य संसार खरा आहे अशा समजुतीने तुम्ही आता उतरला, बरोबर आहे, पण तोपर्यंत हा खरा आहे की जोपर्यंत तुम्ही पटवून घेताय तोपर्यंत. पटवून घेत नसाल तर मग त्याच्या पुढाने सांगायला त्यांनी सुरुवात केलं. एका घरामध्ये श्रावण सोमवारचं महाराज जेवण होतं. सोमवार सोडायला सगळी मंडळी बसली. मंडळी बसल्यानंतर मग त्यात एक पाहुणा आला आणि त्या पाहुण्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो गोष्ट सांगायला लागला की एक राजा होता, चक्रवर्ती होता, आणि मग तो त्याला घोड्यावरून, चिंतामणी नावाचा घोडा होता त्याचा, घोड्यावरून रपेट करायला निघाला. त्याला इच्छा उत्पन्न झाली शिकारीला जावं, आणि मग त्यानं जो घोडा दौड सोडला तो नदीच्या काठापर्यंत अगदी वायुवेगानं आला. नदी बघितल्यानंतर घोडा जो आकाशात उडाला. आकाशात उडाल्यानंतर तिथून म्हणाले, आकाशात जाता 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 तुर्का पै पाहुण्यांच्यात कुजबुज सुरू झाली की म्हणाले, घोडा कधी आकाशात उडणं शक्य? हा पाहुणा तरी गोष्ट सांगायला लागलाय, नाही म्हणावा तरी हा आमच्या पाहुणा ओळखीचा नाही, आम्ही आपलं जेवावं आणि निघून जावं, कशाला बसबस घालायची कोणाबरोबर. आणि मग त्याने शेवटी काय केलं, घोडा आकाशात उडाल्यानंतर मग त्या घोड्याला शिंग फुटलं असं सांगायला लागला. आता हे मान्य करेल का कोण? तिथल्या पाहुण्यांना ते सहन झालं नाही, तरी देखील गप्प बसूया म्हणाले, काय सांगतोय बघूया. आणि मग ते शिंग फुटलेलं आकाशाला लागलं आणि आकाश फाटलं आणि रक्त पडायला लागलं. असं सांगायला लागल्यावर कुठल्याच पाहुण्याला सहन झालं नाही. सगळे म्हणाले, हे बघा आम्ही तरी उठून जातो, नंतर तू तरी घर सोडून, ही असली गोष्ट आम्हाला लहान मुलासारखे सांगू. ते म्हणाले, माझं चुकलं कुठं तरी सांगा म्हणाले. माझं काय चुकलं आहे म्हणाले. तर काय सांगायलाच म्हणाले, सगळं चुकीचंच सांगायला लागलाय. नाही म्हणाला, माझा घोडा तुम्ही नदीवरच थांबवायला पाहिजे होता म्हणाला, आणि घोडा आकाशात उडणं शक्य नाही. तर मी आकाशात उडलेलं मान्य केलं म्हणून मी शिंग फुटलेलं सांगितलं म्हणाला. तसं तुम्ही दृश्य जग खरं मानून व्यवहार करता म्हणून औषध सांगायची पाळी आली. ज्याला स्वप्न पडतंय आणि स्वप्नात कोणतरी तलवारीनं माझ्या उरावर बसून मारतंय असं कायम स्वप्न पडतंय, त्याला कुठलं औषध द्यायला पाहिजे हो? जागं राहणं हेच औषध द्यावं, झोपेवर कुठलं औषध नाही मला. तसं दृश्य संसार घालवायचा झाला तर आत्मजागृती पाहिजे. ही अविद्या निद्रा आहे, आणि अविद्येची या निद्रा की जो घोरत होता बदबदा अनादी, जो विश्व स्वप्नाचा हा धंदा, हे विश्वरूपी स्वप्न पडले आणि त्यामध्ये हा अविद्यारूपी जीव गुंडुनिया जीव बाहुल्या खेळवितसे ती गुणिया अहंकार रज्जू, तीन गुणांना पंचमहाभूतिके बनलेलं सगळं गाठलं. हे सगळं महाराज त्यावर काय करत आहे, आपलं म्हणून आम्ही व्यवहार करत आहोत. आणि हा दृश्य संसार आम्ही असाच बळकट केलेला आहे अविचारानं. याचा अर्थ संसार अंतवान नाही असं नाही. संसार अनंत आहे, त्यालाही अंत आहे. अंतवान कोणासाठी? विचार करत नाही त्याला. विचार करतो त्याचा संसार संपतो, अंत आहे त्याला. म्हणून विचारा वाचून याचं काय होणार नाही, समाधान होणार नाही. विचारा वाचून नपविजय समाधान. म्हणून कोणत्याही पद्धतीनं होईना का, पण याची एक संगती लावून घ्यावी. दिसणारा संसार भ्रममय आहे म्हणून तो मिथ्या आहे. जसा दिसतो तसा व्यक्त होत नाही, मिथ्या आहे म्हणून त्याला काय म्हटला महाराज, अध्यास म्हणतात त्याला. अध्यास म्हणजे जी गोष्ट जशी असते तशी न दिसता वेगळ्या स्वरूपानं दिसणे, विवर्त म्हणतात. आणि तीच सांगता येत नाही म्हणून अनिर्वचनीय असे म्हटले. अनिर्वचनीय म्हणजे स्वतःहून विलक्षण. ही व्यवस्था केलेली आहे. हे फक्त पटवून घ्यायचं आणि आपण मुक्त व्हायचं, हे पाठ करून डोक्यात घेऊन फिरायचं. विलक्षण आहे स्वतःहून म्हणून बाधयोग्य आहे. बाधयोग्य म्हणजे बाध होण्यास योग्य असा पदार्थ, नाश होण्यास योग्य असा पदार्थ, ज्याची काय होतं, प्रतीती होते, दिसतो पण तो व्यक्त होत नाही किंवा प्रत्यक्ष काही उरत नाही, असा दृश्य संसार आहे. हा दृश्य संसार जन्म मरणाला खरं मानून आम्ही राहिलेलो आहोत. वास्तविक त्याची देह तादात्म्य ही अतिशय तळाची भूमिका आहे. देह म्हणजे मी, हा 3.5 हाताचा देह, अन्नमय कोश म्हणतात याला. हा अन्नानं वाढतो. असते 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 जसं आम्ही जनावराचं शेण काढून महाराज गारीमध्ये किंवा उकिरड्यावर टाकतो, असते 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 ती गार, जनावरं भरपूर असतील तर 3-4 ट्रॉल्या शेणखत होतं इथे. मग ते पहिल्या दिवशी होतं आहे का असते असते? मग आम्ही सुद्धा जन्माला आलो त्यावेळी 2-2.5 किलोचे होतो. पाऊंडावर वजन 3.5 किलो असं वजन. मग आता 70 किलो कशामुळे झालंय?
असते असते एक एक बुट्टी. मग ते कुठलं कुंभमेळ्यातनं पाणी प्यायला का निपाणीतलंच? इथलंच पाणी प्यायला महाराज, इथलंच अन्न खाल्लं, इथलीच हवा घेतली, इथलंच सगळं घेतलं आणि याच पोकळीत राहायला. पोटात आणि एक पोकळी वेगळी आहे. आता जेवताना पोकळी आहे ती उपयोगाला येणार नंतर. उदर पोकळी आहे, अन्न हे सगळं काही इथलंच खाल्लं, यातच रिचवा पचवा पचव केली आणि हेच अन्न म्हणून आम्ही स्वीकारलं. अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देहमाश्रिता, प्राणापान असं सदैव सुरू आहे. मग त्यानं जे काही शिल्लक उरलं आहे ते आज एवढं झालेलं आहे. याचा अर्थ एक दिवस गाडीला ट्रॉली लावतात का नाही, तसं ह्याला कोणतरी नेणार असेल का नाही? हां, ह्याला गिराईक आहे काळरूपी. आमच्या गाडीला कोणतरी बाग बांधलो नेल, कोणतरी नेल, पानवाला नेल, काय नेल, आपला शेतकरी नेल. शेवटी काय, हे दिलेलं आहे, मुदतबंद ठेवा आहे, ही कधीतरी नेली जाईल. जो देतो तो नेल्याखेरीज राहत नाही. देण्यात स्वातंत्र्य आहे, नेण्यात स्वातंत्र्य आहे का नाही त्याच्याकडं? आहे, नेतोच तो. बरं, त्याच्या मालकीचे आहे, त्याच्यावर आमची सत्ता सांगता येत नाही. आमच्या आवडीचं असतं तर मग आम्ही आमच्या मनासारखं आणलं असतं, नाही आणताय. साधी भाजी आणायची झाली तर आम्ही चोख शोधून आणतोय, नाही. मग आम्हाला हे चांगलं अप्सरेसारखं शरीर आणता आलं असतं, गंधर्वासारखं शरीर मला आणता आलं असतं. आपल्या अखत्यारीत नाही. पण आहे त्यात समाधान मानत राहायचं. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. करायचंच. इथं सगळी कर्तव्य म्हणून कर्म करावी लागतील, पण केलेल्या कर्मातून शेवटला जे काही फळ येईल ते फळ मात्र सहन करायची तयारी पाहिजे आपली. चित्ती असो द्यावे समाधान हे कशासाठी म्हणलंय? शेवटच्या फळासाठी म्हणलंय. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. प्रयत्न करत राहायचा संसारामध्ये, काय होईल ते होईल, पण प्राप्त काळ घडी फळासाठी. आणि संत समागमी करावी तातडी, हे कशासाठी? साधनेसाठी असं सांगितलं. साधना तातडीनं करा, फळासाठी तातड करू. फळ मिळेल त्यावेळी मिळेल. म्हणून दृश्य संसार असा अनासक्तीनं असते 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 तो काय करायचा आहे? शांत करत आणायचा. याला 2 हात करतो म्हणून जर तुम्ही पुढं झाल तर तो तुम्हाला, तुका म्हणे बळी जीव दिला पाताळात घालून सोडेल महाराज. तो संसार इतका म्हणता इतका सोपा नाही. तो कशाच्याही महाराज पर्यायानं लौकिक उपायानं जाणं शक्य नाही. ज्ञानोबरायांनी सांगावं, दैवी हिषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले त्यांची शुद्धीचे नाही. एक जाणीवीच्या डोही गर्वेची गिळली. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळीची गेली. एक वैशीचे जाड बांधले ते मनमताचे काशे लागले. विषय मगरी सांडले सगळून या. एकी मोक्षी लागावयाच्या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा परते पडले वळसा विधिनिषेधाशा. अनेक अनेक यामध्ये स्वतःच्या बाहुबलानं तरतो म्हणून गेले महाराज. इथं रावणाचा पत्ता लागला नाही. बाणासूर कुठं गेला हे माहिती नाही. न देखो काय झाले कान तरी ऐकती. अनेक जण महाराज ज्या कुंभकर्णाच्या कानात काय शेळ्या गेल्या व एकट्याच्या, आमच्या गुरुजींचा दृष्टांत आहे. आणि मग शेळ्या हुडकत एकटा फिराला. तिकडनं सांडणी स्वार उंट जो सांभाळतो तो धावत आलेला त्याला दिसला. बाबा तू काय शोधाय? मी शेळ्या शोधालोय म्हणाला. अरे माझा उंट गावना म्हणाला. ह्या तू कुठं शेळ्या शोधा लागलायस? म्हणजे असं त्यांना व्यापकत्वच सांगायचं आहे की असा दृढ संसार दृढ आहे, त्याची मुळं खोलवर रुतलेली आहेत. म्हणून विचारानंच याचा नाश होईल. एक दिवस भगवंत बलराम दादा आणि सात्यकी तिघेजण महाराज जंगलात गेले. आणि मग संध्याकाळची वेळ झाली. आता राजवाड्याकडे परतायला वेळ नाही. इथंच काय करूया म्हणाले, विश्रांती आपण घेऊया म्हणाले. विश्रांती घेताना मग दोघांनी झोप घ्यावी आणि एकट्यानं पाळत ठेवावी असं ठरलं. पहिल्यांदा सात्यकी जागे राहिले. देवाने बलराम दादा झोपले. इतक्यात एक महाराज मध्यान्ह झालेली एक राक्षस आला आणि त्या राक्षसानं युद्धाला आवाहन केलं सात्यकीला. सात्यकी अपराजित आहे, उच्च श्रेणीचा योद्धा आहे, महाबलवान आहे, सगळे अस्त्रशस्त्र जाणणार आहे सात्यकी. कधीही त्यानं पराजय बघितला नाही. यादव वंशातला आहे, देवाच्या सल्लामसलतीतला आहे. त्या सात्यकीनं त्या राक्षसाबरोबर युद्ध सुरू केलं. त्या युद्धात जसा सात्यकी त्याच्याबरोबर लढायचा तसा तो राक्षस मोठा व्हायचा. आणि कितीतरी युद्ध केलं घनघोर. 2 घंटा
3 घंटा असे 24 मिनिटाच्या कितीतरी घटका होत गेल्या, पण तो काय राक्षस आटोपेना. आणि मग शेवटी त्या युद्धाच्या आवाजानं बलराम दादा उठले. सात्यकी काय झाले महाराज, बल संपलं, झोपले. आणि बलराम दादा उठल्यानंतर बलराम दादा त्याच्याबरोबर युद्ध करायला लागले. त्यालाही तो राक्षस आटोपेना, असा महाविक्राळ होत होत मोठा होत गेला. आणि मग शेवटी बलराम दादाही घायाळ झाले, तेही बसले खाली गदा ठेवून. इतक्यात देव उठले आणि देवाने मग त्याच्याबरोबर युद्धाला उभा राहिल्यानंतर देव चतुरा तो शिरोमणी, देवाने सांगितलं, बाबा म्हणाले तुझ्यासारखा वीर मी या जगात पाहिला नाही, एवढा वीर मी पुष्कळ युद्ध केली पण तुझ्यासारखा वीरच पाहिला नाही. असं म्हणत म्हणत महाराज त्याची स्तुती सुरुवात केली. कुणाची? त्या राक्षसाची. तो स्तुती करेल तसा तो राक्षस असते 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 लहान झाला. काय तुझं वर्णन करावं, असं करत करत करत, हे कीर्तनकाराचं वर्णन नाही, स्तुती करतात लोक म्हणून सांगालोय. त्या अहंकाराची स्तुती करत 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 महाराज तो राक्षस अंगठ्या एवढा झाला. देवानं टाच दिलीने मारून टाकला. मला काय सांगायचं आहे, याला स्वबळानं जर हस्तगत करू म्हणाल तर हा वाढणार आहे. याला अगदी स्तुती करून, याला समजून घेऊन, चुचकारूनच याच्याकडून काम करून घ्यायचं. ते आपल्याकडे म्हणतात ना, मगरीला सुस्वरणी बाई पाठ मऊ आहे, तसं काम करून घ्यायचं. काम तर करायचं, सोडायचं नाही. इच्छित फल प्राप्त होई तोपर्यंत आम्हाला वावरावंच लागेल संसारात. पण दृश्य संसार असा आहे असं समजून राहायचं. याला कळून संसार करणे म्हणायचं. करत नाही, नुसतं करत बसायचं नाही, कळवून घ्यायचा. कळवून घेण्यासाठी महाराज ज्ञानाची गरज आहे. हा मिथ्या आहे असं पटवून घ्यायचं. म्हणून दृश्य संसार त्याची 2 पद्धतीनं विल्हेवाट सांगितली. एक जन्ममरणरूपी संसार दुःख देणारा आहे आणि दृश्य संसार बाहेरला, याला जडसृष्टी म्हणावी. ही सृष्टी ईश्वरानं लीलेनं निर्माण केलेली आहे. ती तुमच्या आमच्या सुखाकरता निर्माण केली. त्यातही आसक्त राहायचं नाही आणि आतही मनोमय संसार तयार करून त्यातही आसक्त राहायचं नाही. दोन्हीकडला संसार पटवून घ्यायचा. आणि असा दृश्य संसार ज्यांना पटला तोच यातून बाहेर पडला म्हणतात. अशाच पुरुषांना तो संसार जिंकता आला की ज्याने विचाराने हा संसार काय केला, शांत केला. म्हणून संसाराची शांती झाली माझ्या. संसार शांत करता येतो, आमचा पेटलेला आहे कायम, आमचा शांत झालेला नाही. असंच धुमाय लागलेला आहे, कुठं कुठं तरी अग्नी लगेच पेटतो. संसाराची शांती करायची. आणि शांती झाली की तुकोबारे सांगतात, अशा पुरुषाला संसार शांत करता आला. त्यांनी त्या संसाराला काय केली, पाठ दाखवली. त्या संसाराची त्यांच्याकडून काय झाली, पुरेपूर बोळवणी झाली. आणि मग ज्यांच्या अंतःकरणात द्रव्याविषयीची, पत्नी, इतर गोष्टीविषयीची आसक्ती राहत नाही, असाच पुरुष त्या संसाराला जिंकू शकतो. म्हणून त्याचं चित्तही असं म्हणजे निर्लोभ पाहिजे, निष्काम पाहिजे. म्हणून नाही द्रव्यदारा जया चित्ती. अशा पुरुषाचं वर्णन करता, शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगे होऊन ठेला चालले.
पाठमोरा असं का म्हणतात तर संपूर्ण संसाराची आत्यंतिक निवृत्ती जी आहे ती जरी केली तरी प्रतीती होतच राहते की रज्जू सर्प हा त्या काळात त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. त्या काळात मंद अंधकार होता. आता दिवसासारखी रात्री लाईट लावणारी आता आमची विज्ञान आता वाटले. आता कोणाला दोरीव साप भासणं शक्य तरी देखील एक मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे त्यांनी. मृगजळाच्या दृष्टांतात हरणाला मृगजळ दिसतं असं एक ते मृगजळ नाव त्याच्यासाठीच दिलेलं आहे. हरणाला दिसणारं पाणी आभासी आम्हाला सुद्धा दिसतंय का नाही मृगजळ. मग पाणी ते खोटं असून खऱ्यासारखं दिसतंय असं आम्हाला कळतंय का नाही. मग कळालं तरी दिसल्याशिवाय राहतंय. प्रतीती आहे का नाही त्याची. कळालं तरी प्रतीती राहते. त्यामुळं तिकडं अस्तित्वानं ते आहे आहे असा भास राहतो सदैव. मग हरणाला तहान लागली की ते त्या खोट्या पाण्याला खरं पाणी समजून एवढं मोठ्यानं धावतं की खऱ्या पाण्याच्या डबक्यावरून उडी मारून त्या पाण्याकडे धावतं. मला सांगा आमच्या उड्या अशाच आहेत का नाही. खरा आनंद राहिलाय बाजूला आणि आम्ही पळापळ कुठं कुठं करायला लागलोय. निम्मी अर्धी माणसं आमची तीर्थक्षेत्रावर ॲडमिट आहेत महाराज. ह्याच्यात निम्मे त्यात आहेत ह्यात आहेत. हेतू काय आपल्या आनंदाची आपल्याला ओळख व्हावी. आणि मग आनंदाच्या ओळखीवर आनंद काही उत्पत्ती नाही. आमच्या शास्त्रामध्ये आनंदाची उत्पत्ती नाही. आनंदाला नाश नाही. आनंद कायमस्वरूपी आहे आहे आणि आहे. अशा आनंदाची आम्हाला फक्त ओळख व्हावी. आम्ही आनंदाचे कोण आहोत अधिकारी आहोत. हा आनंदाचा आहे. इथं उसळणाऱ्या लाटाही आनंदाच्या आहेत. म्हणून हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा की नामधारक ही भूमिका आनंदाच्या नुसत्या ओळखीसाठी आहे महाराज. ओळख नाही फक्त निर्माण काय करायचं नाही. म्हणून याला पाठमोरा करणं म्हणजे याच्याकडं कानाडोळा करणं. हे प्रतीतीला येत असलं तरी वास्तव सत्य नाही असं पटवून घ्यायचं. कोणत्या का असेना सिद्धांतानं प्रमाणानं तर्कानं युक्तीनं हे कळवून घ्यायचं आणि आपली वाटचाल पुढे सुखरूप करायची. म्हणून स्थूल शरीर हे देह तादात्म्य धरून मी व्यवहार करतो याचा तादात्म्य असते असते सुटावं म्हणून घर सोडून साधना करायला जरा बाहेर निघायचं. थोडं कीर्तन प्रवचनला तासभर वेळ काढायचा. कुणाचा असे ना का पण घराचा संबंध सुटावा. तीर्थयात्रेला जाण्याचा हेतू काय गावाचा संबंध सुटावा. घरात बसून आम्हाला घर बसल्या हरिपाठ करता येते की पण हरिपाठ करताना कबशी वाजली तर आत माणसं पूजा करताना सुद्धा काहीतरी करापलंय बघ म्हणतात. आता पूजेत काय करापते याचा अर्थ जेवण खोलीतनं काहीतरी करपलेल्याचा वास. तो वास पूजा करणाऱ्यालाही येईल आणि जी जेवण करते तिला सुद्धा येईल. हेतू इतकाच का मग घर बसल्या हे का शक्य नाही तर ते घर बसल्या का शक्य नाही तर त्याला कम्फर्ट झोन म्हणतात. आपल्या आरामदायक परमार्थ म्हणायचा त्याला. आरामदायक परमार्थ नाही सिद्धीला जाणार. थोडंसं बाहेर पडावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला साधना करावी लागेल. म्हणून संसार ही गोष्ट अशी आहे प्रत्यक्षात त्यात उतारलं की आमच्या किती महाराज तिथं कस लागतोय हे तुमच्या सातत्यावर राहील.
तुमच्या प्रयत्नावर राहील. म्हणून वाटचाल करणं, तीर्थयात्रा, संत संगती, सत्शास्त्राचं श्रवण करणं, वाङ्मयावर असलेली श्रद्धा आणि ते पुरेपूर आपल्या शहाणपणानं त्याची कड गाठणं, त्याला पूर्वकर्म चांगलं पाहिजे, शिक्षणही आपलं पाहिजे, तशी निष्ठा पाहिजे, हे असूनही बहुत पूर्व सुकृत पाहिजे पहिल्या जन्मातलं, आणि या जन्मात विचार करायची आपली तयारी पाहिजे. एवढं सगळं भांडवल एका जागी झालं की पूर्वतयारी सगळी सिद्ध होते, आणि ही सगळी भांडवलं दैवी संपत्ती याला म्हणावी. असा घेऊन जो परमार्थातमध्ये उतरलेला आहे त्याला दृश्य संसार नाहीसा करता येत नाही. प्रतीती येईल पण ही मिथ्या आहे असं समजायचं आणि त्यातून मन वळवायचं, मन मुरडून बाजूला काढतायचं. निरखित निरखित गेली आहे तव तन्मय झाली, निरीक्षण करायचं, निरखून बघायचं. नुसतं दिसणं वेगळं आणि प्रत्यक्ष पारखून बघणं. रस्त्यावरून गाडी जाती पाहुण्यांची, पण पाहुणा आहे असं आम्ही बघितलेलं नसतं, आणि प्रत्यक्ष पाहुण्याची गाडी म्हटली की आम्ही काहीतरी खुणा ओळखून असतो. तसं देवाला ओळखत ओळखत ओळखतच या दृश्य संसारात राहायचं, कारण हा कुणाला सुटलेला नाही, कोणी या चक्रातून सुटलेला नाही. म्हणून संसार एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, मी आणि माझे, मी माझे आणि तुझे, न धरी टाकी परते ओझे, बापरकमा देववरू फळती भाव बळे फळती बिजे, बा फरक महादेवरू विठ्ठली, करा विठ्ठल स्मरण, माऊली सांगतात. किंवा मी माझ्याशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाला काही सगळं सोडून जावं लागत नाही, गृहस्थी माणसाला सुद्धा हे घर बसल्या करता येतं. म्हणून मी करता, हे माझं, हे सगळं काही आत्मकेंद्रित म्हणून आम्ही गोळा केलेलं आहे. याच्याविषयीचं ममत्व सुटलं की मग त्याच्या कल्पना करत राहायचं नाही, हे करायचंच, प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून करत राहायचं. शेवटी मनालाही चांगली वळण सवय लावायची. अरे मना तू शोक करशी किती, हे तव वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या, ते हे अंतीच नाही जाईल. निश्चय करायचे महाराज, हे जाणार आहे म्हणून मिळवायला कमी करायचं नाही, मिळवायचं, भरपूर मिळवायचं, जोडून या धन उत्तम मिळवावं. पण हे माझ्याच मालकीचं आहे, माझ्याशिवाय मी कोणाला खाऊ देणार नाही, माझ्या मागं यांचं काय काय होईल हे बघायला मागं यायचं नाही आम्ही. आणि परत मग ते अमावस्येचा प्रसंग येईल, मागं बघायला यायचं नाही, एवढं आम्ही चित्त पांगवायचं नाही महाराज. म्हणून किती वाहवायचं चित्ताला हे ठरवायचं, आणि यालाच मनोरथ म्हणायचं. यालाच दृश्य संसारात आम्ही किती आसक्ती ठेवली याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पाण्यावर तेलाचा थेंब एक पडला, तो सगळीकडे काय करतो, पसरतो. तशी आमची आसक्ती सगळीकडे पसरलेली आहे महाराज. मुलाबाळात, पै पाहुण्यामध्ये पसरलेली आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा ह्याकडे आम्ही वाहून आम्ही घेतलेलं आहे प्रत्यक्ष, आणि इतकी खोलमुळं गेलेले आहेत की प्रत्यक्ष दृश्य जग हे मिथ्या आहे हे सांगणं सुद्धा आता काय वाटतंय, सांगणाराच खुला आहे म्हणायची पाळी आहे यामध्ये महाराज. की हा कुठल्या युगातला बोला लागला आहे म्हणणार, हे मिथ्या जग आहे, प्रत्यक्ष दिसतंय नाही, हे खोटं कसं आहे असं म्हणतात. म्हणून या संसारामध्ये मी आणि माझं फारसं यामध्ये गुंतून राहू नाही. एक म्हातारी महाराज नातीच्या लग्नात गेली. नातीच्या लग्नात गेल्यानंतर नात आवडीची, आईची आई ती आजी म्हणणारी, आणि नातीचं लग्न, आणि मग बोहल्यावर नात उभारलेली आहे. एवढ्यात ती आजी रडताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले. नातीला असं वाटलं माझं लग्न होतं म्हणून आजीला वाईट वाटतं, आणि त्यामुळे ती बोहल्यावरून पळत पळत गेली आणि आजीला गळ्याला पडून विचारलं, तुला रडायला काय कारण झालं सांग, लग्न आहे आणि एवढं वाईट का वाटून घेतेस, मी काय कायम जाणार आहे काय तिकडं. तसं नाही म्हणाली, मी रडतोय ते कारण दुसरंच आहे म्हणाली. तिला वाटलं माझा वियोग होतोय म्हणून रडती का काय. नाही म्हणाली, माझ्या वेळीसुद्धा मला असाच त्रास दिला होता. म्हातारी सांगाली कोणाला, नातीला. नात म्हणते कोणी त्रास दिला तर माझ्या सासूने आणि ननंदेनं, कारण जुन्या काळात ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच होतं, त्रास द्यायचं ते कोणाकडे दुसऱ्याकडनं होतं. आणि मग त्या दोघींनी भरपूर त्रास दिला, म्हणून तुझ्या एवढी असताना तशीच मी दिसत होते, मला सुद्धा तसाच तुझ्यासारखा आनंद वाटला, पण नंतर काय मला जो त्रास झाला तो सांगू नको, इतकं मला दुःख दिलं त्याने, आणि मी आता त्यांना सोडणार. आता ती नात हुशार होती. आता ती आजी 80च्या वयाला आहे महाराज, तिला त्रास देणारी सासू हयात असेल का हो. ही आजी म्हणते मी त्यांना सोडणार. मग आजी आता ती मरून कितीतरी दिवस झाले, मेले म्हणजे काय झाले, सोडणार नाही म्हणाली म्हातारी. मग आता म्हणाली ती नात हुशार होती, शाळा शिकलेली होती, ती म्हणाली आता ती भरपूर पुढे गेली असतील, तू लवकर जा म्हणाली वर.
कारण ती गाडी तुला गावणार नाहीत लवकर, ती आधी गेल्यात म्हटल्या, लवकर सुटलेली आहेत ती, आणि तू पाठोपाठ लवकर जातेशिवाय ती तुला सापडणार नाही. आता मला सांगा, त्या आजीला जायचं म्हटलं तर काय करावं लागेल? मरावं लागेल. आता हे असले विचार करून काय उपयोग? मला लग्नात अक्षता टाकावे, बाजूला यावं, हेतू इतकाच. कुणाचं तरी भूतकाळातलं कर्म बघितलं की माझंही असंच होतं, आणि माणसं महाराज चिंता करतात, मला सुद्धा अशीच नोकरी मिळाली असती, मला अशीच पत्नी मिळाली असती. हे महाराज फक्त कल्पना आहेत, आणि याला मनोरथ म्हणतात. मनोरथानं काही सिद्ध होत नाही, म्हणून मनोरथ टाळायचे, वास्तव परिस्थिती कळवून घ्यायची, आपला आवाका कळवून घ्यायचा. माझी उडी केवढी आहे, माझी बुद्धी केवढी काय, माझं शरीर काय करतं आहे, माझी अवस्था काय, माझ्या चालत आलेल्या घराण्यातली कर्तव्य काय, याचा सगळ्याचा लेखाजोखा करूनच एका जन्मामध्ये मोक्ष मिळत नाही. त्याच्यासाठी अट्टहास करू नये. याचा अर्थ चांगलं वागू नये असं नाही, सद्वर्तन ठेवलं पाहिजे, पण जया परमार्थाची चाड तिने सांडावे लिगा, धरुणी भजनाची चाड नित्य नेमादरे. ज्याला खरोखर परमार्थ करायचा आहे त्यानं हे इतर लिगाड काय करावं? सांडावं म्हणतात, सोडून द्यावं. मग आम्हाला मुख्य आउटपुट पाहिजे का साईड इफेक्ट पाहिजेत? आम्हाला साईड इफेक्टमध्ये रमायची सवय आहे, जास्त काहीतरी मिळावं बाहेरनं, हे झालं ते झालं. कीर्तनात आम्हाला फक्त वैराग्य मिळावं अशी आमची इच्छा पाहिजे महाराज, ती होत नाही. वैराग्य राहिलं बाजूला, वैराग्य हेच खरं आत्मज्ञानाला साधन आहे, आणि वैराग्य ही ईश्वर कृपेशिवाय लाभत नाही. म्हणून हे वैराग्य लाभण्याकरता आम्हाला असं चित्तशुद्धी, चित्तशांती आणि त्या चित्ताचा चैतन्यातलं हे अजिबात विसरता कामा नये. म्हणून या संसाराची शांती कधी करता येईल महाराज? कुंभकर्ण ज्यावेळी बघा रामविजयात, रामायणात कथा आहे की तो शत्रूची पाठ बघितल्याशिवाय मरत नव्हता, अशी कथा आहे. त्याचे हात तोडले रामप्रभूंनी, पाय तोडले, तरीच देखील ते धड अंगावरच यायला लागलं चालत चालत. मारुतीरायाने हे जाणलं, कारण हे वर्म मारुतीरायांना माहिती होतं. रामप्रभू तर काय पाठ दाखवणार नाहीत, कारण रघुकुळात पाठ दाखवणं हे शौर्याचं लक्षण नाही मानलं, पुरुषार्थ आहे. वीरानं पाठ दाखवायची नाही युद्धामध्ये शत्रूला, रामप्रभू दाखवणार नाहीत. म्हणून मारुतीरायांनी मागल्या बाजूला गेले आणि कानात शेपूट घातली महाराज, कुणाच्या? रामप्रभूंच्या, मारुतीरायांनी. आणि ते कानात काय वळवळलं म्हणून प्रभू मागं वळून बघितले प्रभूंनी, आणि मग मारुतीरायांनी हात जोडले. देवा म्हणाले माझं काम झालं, म्हणाले मागं वळल्या वळल्या. अरे थोडीशी पाठ नुसती दिसली कुंभकर्णाला, तो कुंभकर्ण पडला खाली. कित्येक वीर त्याच्या खाली गावून मेले, आपल्या 18 वानर भारामधले सगळे. म्हणजे त्या कुंभकर्णाला देवाची पाठ बघितल्याशिवाय तो, किंवा शत्रूची पाठ बघितल्याशिवाय मरण नव्हतं. तसं या संसाराला देखील आपण पाठ फिरवल्याशिवाय शांती होत. आम्ही तोंडानं तिकडं जर गेलो तर तो आम्हाला आलिंगन दिल्याशिवाय सोडत. करिता घायाळाचा संग अंगे अंग मागावे. तिकडून एक लालबंद रक्तानं भरलेला मनुष्य यावा आणि आम्ही पांढरे कापडे घालून जर त्याला मिठी मारली तर काय होईल? आपल्यासारखंच त्याच्यासारखं होऊन जाईल. म्हणून इथं दृश्य संसारात फारसं रमू नये, फारसे मनोरथ करत बसू नये, कारण मनोरथानं सिद्धी होत नाही. नाथ बाबा भागवतामध्ये उदाहरणं देतात. एका मनुष्याला आपल्या काहीतरी घरात काम होतं म्हणून त्यानं तूप खरेदी करायची होती. ती तूप खरेदी करण्याकरता शहराच्या ठिकाणी आला. शहराच्या ठिकाणी आला, एक 15-20 शेराची खरेदी केली तुपाची. आता तूप न्यायचं कसं? मग स्वच्छ काचेची बरणी घेतली, त्या बरणीमध्ये तूप भरलं आणि हमाल एक केला. 15 रुपये ठरवलं. त्या काळात 15 रुपये म्हणजे महिन्याचा पगार, 15 रुपये एका दिवसासाठी. आणि तो हमालही आनंदानं कबूल झाला. त्यानं ती डोक्यावर बरणी घेतली. मागं शेटची ते काठी टेकत चालले. पुढं हा हमाल तुपाची बरणी घेऊन. आता त्या हमालाच्या म्हणजे मजुराच्या असं मनात आलं, आतापर्यंत पुष्कळ कामं केली पण एकही पै मी बचत केली नाही. मजुराचे धन वेळादोरीच जतन. मजुराला काय शिल्लक राहतं आहे? आणि मग शेवटी म्हणाले आता हे 15 रुपये अजिबात खर्च करणार नाही. या 15 रुपयाच्या काहीतरी कोंबड्या वगैरे घेऊ आणि मग आस्ते आस्ते कोंबड्या अंडे असं विकत मोठी जनावरं घेऊ. मोठी जनावरं विकता घोडे घेऊ. घोड्याची पैदास करू. असं करता करता माझं नाव लौकिक सगळ्या खेडोपाडी होईल आणि एखाद्या नगरीचा राजा, त्या राजाचा प्रधान माझ्या मुलाला मुलगी देतो म्हणून सोयरीक बघण्याकरता घोड्यावरून तिकडून येईल. 2 घोडे पाठवून देईल. माझेही घोडे असतील, मीही तेवढी श्रीमंत असेन. हे सगळे विचार कशावर सुरू आहेत? बरणी डोक्यावली विसरायची नाही. बरणी धरूनच विचार सुरू आहेत. आमचं विचार असं सुरू आहेत का नाही? आता 9:30 वाजल्यात, जेवणाची वेळ कधी, कीर्तन कधी आटपते, असं काही विचार असतात. काही वाटतं हे
मला सांगायचा विचार सुचतोय, कुणाला ऐकायचा विचार, असे विचार सदैव सगळी माणसं विचार चक्रात आहेत मला. प्रत्येकाच्या डोक्यात एक चक्र आहे आणि आहे, याला संसार म्हणतात. आणि तो मनोरथ असा करत आहे. आणि मग शेवटी पाठवून दिलेल्या घोड्यावर एका घोड्यावर माझा मुलगा बसेल, एका घोड्यावर मी बसेन. आणि घोडा अरबी उत्तम जातीचा असल्यामुळं तो वायुवेगानं जाईल आणि त्याला आवरता आवरता मी नाकीनऊ होईन. आणि मग त्याला आवरायचं म्हटलं केवढ्या मोठ्यानं ओढायला पाहिजे लगाम. आणि हा विचार एवढ्या जोरानं त्याच्या मनात आला आणि त्यानं महाराज बरणीचे हात सोडले. आणि आता लगाम खरोखर आहे का खोटं, पण मनातून एवढा वेगानं विचार आला आणि त्या वेगानं खऱ्या बरणीचे हात सुटले आणि खोट्या लगामात अडकलं. महाराज बरणी फुटली. त्या शेटजीनं 15 रुपयेसाठी वर्षभर ठेवून घेतलं. आता तेच मनोरथ न करता व्यवस्थित गेला असता तर महाराज 15 रुपये भेटलं असतं. म्हणून आहे त्यात समाधान. याला चित्ती असो द्यावे समाधान. प्राप्त परिस्थितीत आपलं मन वास्तवाकडे दर्शन ठेवलं पाहिजे, कायम जाग राहिलं पाहिजे. आणि यालाच आत्मजागृती म्हणायची. उगाच दुसऱ्याचं सुख बघून आपण महाराज भगभग करून घेऊ नये, तळमळ करून घेऊ नये. अन्न मान धन हे प्रारब्ध आधीन आहे. दृश्य संसार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. मनातला संसार असते असते अनासक्तीनं बाजूला काढायचा आणि मन मोकळं ठेवायचं. मन मोकळं ठेवणं म्हणजे फार अभ्यास लागतो महाराज. एखादा पाहुणा भेट घ्यायची म्हणून बोलवतोय आपल्याला, एक दिवस तू सवड काढणे माझ्याकडं ये. कशासाठी हो, काय पैसे वैसे द्यायचं नसतं, फक्त तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतात माणसं, म्हातारी माणसं. एकांतात तुला काहीतरी सांगायचं. जो पाहुणा जाणार आहे तो आमच्यासारखा संसारी असला तर जरा वैरणकाडी काहीतरी जनावराचं करून इकडं तिकडं घरची व्यवस्था लावून मग जातो. 1-2-4 तासासाठी जातोय. गेलेला जो पाहुणा मी जातोय त्याच्याकडं असं समजा. जाणारा माणूस नुसती शारीरिक कामं करून मोकळा पाहिजे का मनानं मोकळा पाहिजे? त्यांचं ऐकून घ्यायचं म्हटल्यावर मन थाऱ्यावर पाहिजे का नुसतं घरातली व्यवस्था लावून आलेला पाहिजे? त्या म्हाताऱ्यानं काहीतरी सांगायला सुरुवात करा, इकडं काहीतरी कटकट ह्याच्या डोक्यात असली तर ते त्याचं ऐकून घेईल काय नुसतं वर्णच ऐकल? मन परिपूर्ण भरलेलं आहे, संसारी चिंतेनं व्याप्त झालेलं आहे महाराज. आणि त्या मनात हे अमुक माझं होईल काय असं भय आहे, पुढे हे होईल काय याची चिंता आहे. नाही तया भय मोह चिंता आस अशी सदैव आस आहे महाराज. आणि मग आस कोणालाच सुटलेली नाही, कोणालाच भय सुटलेलं नाही. अशी निर्भय अवस्था संतांना भेटली, निर्मोह अवस्था संतांची आहे. म्हणून त्यांनी विचार स्पष्ट केले महाराज. आणि असा तपशील आमच्यासमोर मांडला. ज्यांच्याजवळ द्रव्य दारा यांची आसक्ती नाही, ज्याचं चित्त असं निर्मळ झालेलं आहे, असा पुरुष संसाराला पाठ दाखवू शकतो. कारण त्याच्या अंतःकरणात शुभ संकल्प, वाईट चांगले वाईट, हे बरं वाईट असं काही द्वंद्व उरलेलं नाही. शुभाशुभ नाही, हर्षामर्षांगी. आणि असा निखळ झालेला जो दैवी संपत्तीवान पुरुष आहे त्याच्या दृष्टीनं हे जग निर्मत्सर झालेलं आहे. त्याला कोणच नावं ठेवण्याकरता उरले. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा. गतव्यथा म्हणजे त्याच्या सगळ्या शंका संशय त्रास तो दुःखातून मुक्त झालेला आहे. आणि असा गतव्यथा झालेला पुरुष, त्याची समचित्त भूमिका आलेली आहे. आणि असा समचित्तवान जो पुरुष आहे असा पुरुष जनार्दनाच्या योग्यतेचा होतो. जगात वावरत असला तर तो बाधित अनुवृत्तीनं वागतो. म्हणून जनार्दन जगे होऊन ठेला. आणि मग अशा पुरुषाला काय देह उरलाय, तो काय म्हणे देह दिला एक सरे आणि जया असे दुसरे नाही. मग परमार्थातली खरी साधना जी आहे याचा अर्थ सगळी साधना खरी आहेत नाही असं नाही, त्यांचा एक टप्पा आहे, हद्द आहे. पण देहाच्या निरासे पाविजे आठाया. देवातांचा करी उपकार देहाचा विसर. देह तादात्म्य सुटणं प्रमुख आहे पहिलं. आणि असं असते 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 देहावर प्रेम करत आणायचा. हा अन्नमय कोश आहे, फार यात रमायचं नाही. डोळ्याची सुख वेगळी, कानाची सुख वेगळी, त्वचेची सुख वेगळी, या जिभेची सुख वेगळी आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना संतांनी जसा त्याचा अल्पपणा करीत आणला, अकिंचन म्हणावं याला. अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. आपलं जीवन अल्प करायचं, गरजा कमी करायच्या, अनावश्यक जे वागणं आहे ते टाळायचं, फार फिरणं वगैरे हे टाळायचं. कारण आता फिरून फिरून समाधान होत नाही. बहुहिंडता सौख्य होणार नाही. म्हणून हिंडून त्याची जर प्राप्ती झाली असती तर मग सगळ्या संतांनी कायम तीर्थयात्रा कर म्हणून लिहिलं असतं. नाही,
तीर्थयात्रा ही एक साधना आहे, ती सुटावी. असते त्यानंतर उपासनेत उतरावं. उपासनेतनं उतरलेला अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य सगुण भक्ती. आणि मग प्रगटे हृदयीची मूर्ती. मग हृदयीची मूर्ती प्रकट करायची आहे तर मग जेणे तू जोडशी नारायण. नारायण जोडण्याचा व्यवहार केला पाहिजे. आम्ही नारायण जोडण्याकरता आधी नारायण घ्यायला पाहिजे मुखानं का नको? नारायण मुखानं घेतला तर निष्पाप जीव होईल. तोच नारायण चित्तात कायम शांत स्थिर राहिला तर तो ध्यानात कायम आमच्या राहील. आणि मग असा नामात नारायण ध्यानात नारायण झाला तर मग विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. म्हणून द्रव्याविषयी फार आसक्ती असू नये. महाराज लक्ष्मीचे जे मागं लागले ते लक्ष्मीला आवडत. एक निर्धन मनुष्य होता, त्यानं पुष्कळ तपश्चर्या केली आणि लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी म्हणून त्यानं तप केलं. तप केल्यानंतर जंगलात तपाला बसलेल्या वृक्षाखाली लक्ष्मी माता उभी राहिल्यानंतर तो लक्ष्मीकडे बघून वत्सावर माग म्हणाली. त्यानं भरपूर जडजीवार सोनं वगैरे सगळं काही ऐश्वर मागितलं. आणि मागितल्यानंतर पाया पडण्याकरता डोकं टेकायला गेला लक्ष्मी मातेच्या पायावर. त्यावेळी तिला पाय झिजलेले दिसले. कुणाचे? लक्ष्मी मातेचे. त्याला आश्चर्य वाटलं की लक्ष्मी मातेचे पाय एवढे कशानं झिजले असतील. त्याने मातेला विचारलं, माते हे पाय कसे काय झिजले तुमचे? आणि असं विचारण्याकरता वर बघितल्यानंतर कपाळही झिजलेलं दिसलं. आता म्हणाले पायही झिजलेत, कपाळही झिजलंय, काय? म्हणाले आईसाहेब हे काय? तर म्हणाले हे बघ, म्हणाले माझ्या प्राप्तीसाठी जे रात्रंदिवस माझ्या मागं धावतात त्यांना लाथा मारून माझे पाय झिजले. आणि माझी ज्यांना अपेक्षा नाही, ज्यांची माझ्याकडं अजिबातच वृत्ती वळत नाही, जे माझ्या नवऱ्याकडं लक्ष ठेवून आहेत नारायण परमात्म्याकडं, त्यांच्या दारात उंबऱ्यात जाऊन मी उंबऱ्यावर डोकं घासतोय तरी ते मला आत घ्यायला तयार नाहीत. हे ज्यावेळी ऐकलं त्या तपस्व्यानं त्यावेळी तो महाराज आहे ते सगळं टाकलं आणि वनालाच निघून गेला. ते वनाला जात्याला बघितल्यानंतर लक्ष्मी माता त्याच्या मागून जायला लागली. तो म्हणाला माझ्या मागं येऊ नको. ती म्हणाली तुझ्या मागं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मला सांगा, लक्ष्मी मातेचा जो सदैव ध्यास घेतात त्यांच्या ती मागं अजिबात जायला तयार नाही. तिची उपेक्षा करतात तिच्या मागं ती सदैव आहे. म्हणून लक्ष्मी ही महान पतिव्रता आहे. ती नारायण परमात्म्याशिवाय राहणं शक्य नाही. म्हणून नारायणाची इच्छा ठेवायची, लक्ष्मीची फारशी इच्छा ठेवू नाही. लक्ष्मीचा एक अर्थ पैसा असाही आहे. लक्ष्मी माता ही महाराज अनादी अंबिका भगवती आहे. हेतू इतकाच की द्रव्याकडे फारसा लोभ असू नये. नाही द्रव्यदारा जया चित्ती. आणि मग असा निर्विकल्प झालेलं अंतःकरण द्वंद्वरहित होतं. सुखदुःख ही रागद्वेष क्षुधा तृषा ही द्वंद्व आहेत महाराज. आणि हे मरण धर्मापर्यंत आपल्याला सोडत नाहीत. म्हणून या द्वंद्वातून बाहेर पडावं. बाहेर पडलेला जीव निखळ राहतो. आता उरलेला आहे देह तो प्रारब्ध प्राप्त. आणि खरं प्रारब्ध जगतो तो जीवनमुक्तच जगतो. जीवनमुक्ताशिवाय खरं प्रारब्ध कुणाला भोगता येत. मरण असे तोपर्यंत शरीर व्यापार करीत राहील. आणि एक दिवस हे शरीर पडलं हेही त्यांना कळत नाही. अशी एक मला नित्य नूतन अवस्था त्या महापुरुषाला लाभते. असा आनंदाचा तो स्थायी भाव आहे. अशा स्थायी भावाला ते प्राप्त होतात. अशी उच्च आता कोटे धावे मन तुझे चरण देखील. भाग गेला शीन गेला अवघा झाला. अशा आनंदाला संत प्राप्त झाले. म्हणून शुभाशुभ नाही हर्षामृषंगी जनार्दन जगे होऊन ठेला. महाराज ज्ञानेश्वर दुसरे नाही. मग शुभाशुभ नाही हर्षामृषंगी जनार्दन जगे होऊन ठेला. परमार्थातली ही साधना अगदी विचारपूर्वक करत राहायचं. उपदेश म्हणून असं सांगते असं नाही. वेळ कमी आहे, आयुष्य हे साधनच आहेत शेवटी महाराज. रेल्वेतनं उतरायला पाहिजे. आपलं ठिकाण आल्यानंतर उतरायला पाहिजे. का रेल्वेवर प्रेम करून बसून चालेल त्यातच. एक दिवस हे सुद्धा सुटलं पाहिजे. असते किती दिवस करायचं हे सुद्धा. भांडी किती दिवस घासायची बायका म्हणत नाहीत. हे बायकाच्या जातीला लागलंय.
चूल आणि मूल असं. तसं आम्हाला देखील टाळकऱ्यांना असं, माळकऱ्यांना असं, वारकऱ्यांना वाटलं पाहिजे किती दिवस ही बंधनं. आम्ही मूळचे कोण आहोत? आनंदाचे अधिकारी आहोत. ही साधना कशासाठी? तर हरवलेला आत्मभाव प्राप्त व्हावा म्हणून. याचा अर्थ उपासना सोडायची नाही, कर्म टाकायचं नाही, पण हे करताना चित्तामध्ये असते 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 वाढ झाली पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. ज्ञान होईल तेव्हा होईलच महाराज, त्याच्यासाठी काय वाट बघत बसायची गरज नाही. आणि मग अशी कर्म उपासना निवांताने निश्चिंतपणानं करत राहिली की गुरु एक दिवस आपल्याला भेटतील. ते गुरु योग्य तो आपल्याला काही, गुरूंची वाट बघत बसायचं नाही महाराज, आपणच त्यांच्याकडे भेटत देतात. म्हणून अशी एक तयारी आपली ठेवायची. उपासना महाराज पवित्र अंतःकरणानं करत राहायचं. घरची पडलेली कामं अगदी आनंदानं करायची, त्यात कमी जास्तपणा भेद मानायची गरज नाही. प्राप्त परिस्थितीनं वडिलांचा जसा संसार आहे तसा आम्हाला लाभलेला आहे, त्यात काहीतरी थोडीशी भर घालायची, काही उणीव पडलेली दुरुस्ती करायची. फार कुणावर आळ घेत बसायचं नाही, कारण आमच्यावरच संसाराचा आळ आलाय पहिला. आरोप म्हणावं याला, अध्यारोपाची भाषा म्हणतात. आणि हा आरोप एक दिवस विचारानं आपण काय करूया? घालवून टाकूया. तसा संसार हा विचारानंच नष्ट होईल, दुसऱ्या कशानं होणार नाही. म्हणून रात्रंदिवस याच्या नाशासाठी काय करावं लागेल? नामच जपावं लागेल. नाम जपल्याशिवाय मग ब्रह्मानंद होईल आगवागा. नाम कायम म्हणावं लागेल. आणि मग ते नामसाधना महाराज कमी नाही, ज्ञानी पुरुषसुद्धाही घेतात. याचा अर्थ काय? ज्ञान गिळून गोविंदच गायचं आहे, मोकळं बसून काय करता? वैकुंठी जाऊनी काय बा मौन निरूप. म्हणून साधना संपत नाही, संपू नये. परमार्थात खरा स्वार्थ असावा महाराज. परमार्थी माणसांना कधी गप्प बसू नाही. याचा अर्थ सारखं वैरण घेऊन, खुरपं घेऊन वैरणीला असलं नव्हे, सारखं काम करत राहावं असं नव्हे. नामस्मरणाची माळा मात्र अखंड असावी. आणि नामस्मरणानं विलक्षण जीवनमुक्तीचं सुख तुम्हाला आम्हाला लाभेल. या लाभाकरता आमच्या संतांनी जे जे काही आचरणं केली, काही त्यांनी खाण्याविषयी, काही वागण्याविषयीचं, काही द्रव्याविषयीचं, धनाविषयी, पत्नीविषयी जे नियम घालून दिले, हे नियम आपण पाळूया. साधकाची दशा उदास असावी. उठा जागे भारे आता जया परमार्थाची चाड. हे जे काही अभंग आहेत महाराज, काळ सारावा चिंतन, हे अभंग काही ठराविक साधकासाठी जागृत, इतर नाही अभंग पाठ झाले तरी हरकत नाही, पण एवढे 5-7 तरी अभंग पाठ करायला पाहिजे. आणि आपली उन्नती आपण करून घेऊया. वेळ कमी आहे, कीर्तनाचा नव्हे, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महाकाळ टपून बसलेला आहे. त्याच्या आधी मात्र ही काय करूया? संसारात हे जंगल आहे, याचा रस्ता आपण पार करूया. म्हणून जागृत कायम असं पाहिजे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. असं अखंड जागर राहूया. उगस घरात घरकुल करून संकुचित राहण्यात काय अर्थ नाही. म्हणून कुणावर काय महाराज आगपाकड करायची नाही, कुणावर द्वेष मत्सर करायचे नाही, तुलना करायची नाही. आपण आपलं निवांत कळावे तयाशी कळे अंतरीचे. ज्याला कळाले त्याला कळाले की काम झालं. जगाला दुखणं सांगून उपयोग नाही. जग दुखणं कमी करत नाही, वाढवतं. म्हणून त्याच्या फार सांगायच्या भरेच पडू नाही. असं एक अनासक्त जीवन आपलं व्हावं. देवाला कळलं की पुष्कळ आहे. देव जगाचा मालक आहे, त्याला कळालं की सगळ्याला कळल्यासारखं होतं आहे. म्हणून आपला उद्धार आपणच करूया. आपणच आपला घात करण्यापेक्षा आपण तारी, आपणची मारी, आपण उद्धारी, आपण या न्यायानं या देह तादात्म्याचे असते असते काय व्हावा? निराश व्हावा. आणि मग देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. विठ्ठल परमात्मा एवढा उरावा. दुसरं काहीही परमार्थात उरणे त्यातच खरं भूषण आहे, तेच खरं यश आहे. म्हणून विठ्ठल परमात्माचा आम्हाला अवशिष्ट उरावा. याला तुका म्हणे हरी काही उरो निधी हरी उरावा. याला सर्व बाधा अवशिष्ट असं म्हणतात. आणि हा हरी आम्हाला आनंद देणार आहे, आनंदरूप प्रदान करणार आहे, सुखरूप आहे. म्हणून त्याची सदैव नामगायन आपण करूया. पांडुरंग परमात्म्यानं आम्हाला सद्बुद्धी द्यावी, वाणीत अखंड आमच्या नाम बसावं अशी विनवणी करून शेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.